आज परतूर SDM साहेबाला धनगर समाजाच्या वतीनं जे आमचे संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे हे आज गेल्या 6 दिवसापासून उपोषण करत आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रभर आज कलेक्टर असतील, प्रांत असतील, नायब तहसीलदार असतील, तहसीलदार असतील, यांना निवेदन देण्याचं कारण एकच आहे. गेल्या 75 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये तरतूद केलेली आहे. धनगर हा STमध्ये आरक्षण ऑलरेडी धनगरांना STमध्ये आरक्षण आहे, पण इथल्या काही राज्यकर्त्यांनी जाणून बुजून शब्दाचा छेड केला आणि धनगराऐवजी धनगड केलं. धनगड आणि धनगर हे दोन्ही एकच आहे. आणि ह्या राज्यामध्ये आम्ही मागच्या वेळेस 356 तहसीलमधून माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली की आम्हाला या राज्यामध्ये कुठं धनगड असं एखादा तर त्याचं आम्हाला सर्टिफिकेट द्या. तर या प्रांताने आणि तहसीलदाराने आजपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन दिलं नाही. आणि आजच्या काळामध्ये येणाऱ्या 24 तारखेला जालन्यामध्ये महासागर धनगराचा ह्या सरकारला दिसणार आहे. जर सरकारनं आम्हाला येत्या काही दिवसामध्ये आरक्षण दिलं नाही तर या सरकारला निश्चितपणे आम्ही खुर्चीहून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. आणि येणाऱ्या काळात संघर्ष आमचा सरकारसोबत आहे, धनगराचा संघर्ष सरकारसोबत आहे. आणि धनगराचा संघर्ष काय असतो हे सरकार येत्या काळात बघणार आहे. त्यामुळं आज आम्ही सर्व परतूर तालुक्याच्या वतीनं सर्व आमचे मल्हार मावळे आज माननीय श्री डेप्टी कलेक्टर साहेबांना यांना निवेदनद्वारे कळवलं आहे आणि त्यांना विनंती केली की आमच्यात मागण्या तुम्ही तात्काळ शासन दरबारी पोहोचवा ही विनंती केली. त्या वतीनं आमचा सर्व समाज या ठिकाणी जमला आहे. धनगर बांधवांना मी पूर्ण आमच्या बंजारा समाजाच्या वतीनं त्यांची जी मागणी आहे की धनगर समाजाला ST प्रोग्राममध्ये समाविष्ट करून घ्यावा, त्यासाठी पूर्ण बंजारा समाज, महाराष्ट्रातला बंजारा समाज हा धनगर समाजाला पूर्ण पाठिंबा आहे. ज्याप्रमाणे दुसऱ्या राज्यामध्ये धनगर आणि बंजारा समाजाला SC आणि ST प्रोग्राममध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे, त्याचप्रमाणे आमची रास्त मागणी आहे. धनगर असो, बंजारा असो, या आमच्या समाजाला ST प्रोग्राममध्ये लवकरात लवकर समाविष्ट करून घ्यावं आणि आमच्या दुजाभाव करण्यात येऊ नये. आमचा माणूस जर उपोषणाला बसला तर आमच्या माणसाकडे शासन आणि प्रशासन या दोन्ही गोष्टीचं लक्ष नसतंय. ज्याप्रमाणे मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, कलेक्टर, डेप्टी कलेक्टर, तहसीलदार, SP, DYSP या लोकांची ज्याप्रमाणे तुम्ही गर्दा करत होता त्याप्रमाणे आमच्या पण माणसाची तुम्ही विचारप्रश्न केली पाहिजे आणि आमची मागणी पण पुढे पाठवली पाहिजे. असा दुजाभाव न करता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आमची मागणी यांनी करावी. आणि निश्चितच आम्हाला आशा आहे जर ही मागणी आमची मान्य जर नाही केली तर येणारी स्थानिक स्वराज्य संस्था, ज्याला की आपण नगरपालिका, पंचायत समिती, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद ह्या निवडणुकांवर आम्ही दोन्ही समाज बहिष्कार टाकू ही आज या तुमच्या चॅनलमार्फत आम्ही त्यांना चेतावणी देत आहोत. धन्यवाद.